आज आलेलो आहेत कोल्हापूर येथील श्री क्षेत्र सद्गुरू संत बाळूमामा आदमापूर या ठिकाणी आपण बघतोय की आदमापूर येथील पोलीस प्रशासन एवढं मोठं ट्रॅफिक जाम झालेलं आहे तरी देखील आपण समोरील दृश्यामध्ये बघतोय की कशा गाड्या पार्किंगमधून बाहेर पडतायत। पोलीस मात्र इथे एकही दिसत नाहीये। ट्रॅफिक हटवण्यासाठी एकही पोलीस बांधव उपस्थित नाहीये। बघतोय आपण संपूर्ण परिसरामध्ये की ट्रॅफिक जाम झालेला आहे। प्रत्येक भाविकाला घरी जाण्याची ओढ लागलेली आहे। सकाळी 5-5:30 वाजता आरती झाल्यानंतर आता तब्बल 3 तास झालेत। 8 वाजलेले आहेत। आता सकाळचे 8 वाजले तरी 3 तास झालेत। एकही गाडी अजून 100 फूट सुद्धा पुढे गेलेली नाहीये। आपण बघतोय की कसे नागरिक त्रस्त झालेले आहेत आणि येथील पोलीस हवालदार मात्र एक देखील उपस्थित नाहीये। कुणीच पोलीस किती वेळ झाला दादा तुम्ही इथं थांबले? तर कोण आले का इथं ट्रॅफिक काढायला? कुठून आले तुम्ही? सांगोल्याहून आलेत। काय वाटतंय तुम्हाला एवढं इथं ट्रॅफिक जाम होतंय? देवदर्शनासाठी तुम्ही एवढे लांबून आलात, काय सांगाल? 2.5 तास झालं थांबलो इथं। आम्ही 5:30 वाजेपर्यंत इथं थांबलेलो आहे। कोणी पोलीस ट्रॅफिक हवालदार वगैरे कोण आलते का नाही? कोण सुद्धा नाही आलं। काय बघा बघतोय आपण ट्रॅफिक हवालदार एक देखील इथं आलेला नाही आणि सर्व गाड्या उलट्या बाजूने चाललेल्या आहेत। आपण बघतोय समोरील दृश्यामध्ये आपण बघतोय कसं ट्रॅफिक जाम झालंय। समोरील दृश्यामध्ये बघतोय आपण कसं ट्रॅफिक जाम झालेलं आहे आणि फक्त उलट्या बाजूने येण्याचं काम लोक जशी जागा मिळेल जसा रोड मिळेल तसे गाडी टाकण्याचं काम पब्लिक करत आहे। परंतु इथं पोलीस प्रशासन एक देखील उपस्थित नाही आहे। बघतोय आपण समोरील दृश्यामध्ये ट्रॅफिक हवालदारांचा हलगर्जीपणा। आपण स्थानिक प्रशासन याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतंय की काय असं देखील नागरिकांकडून संतप्त सवाल उपस्थित केलेला आपण बघतोय की समोरील दृश्यामध्ये आपण बघतोय की तब्बल 4 पोलीस स्टेशनला कंप्लेंट केल्यानंतर PI कडून आपल्याला 2 कॉन्स्टेबल 2 ते 3 लेडीज कॉन्स्टेबल व 1 पोलीस कॉन्स्टेबल आपल्याला इथं आता आलेले दिसत आहेत। ते ट्रॅफिक हटवण्याचं काम चालू आहे तरी देखील यांना कंट्रोल होतंय का नाही हे देखील आता शाश्वती थोडी कमीच आहे की संपूर्ण महाराष्ट्रभरातून आलेले हे पब्लिक संपूर्ण किती वाजल्यापासून थांबला तिथं? 4 वाजल्यापासून चालू आहे आम्ही थांबलो इथं। काय ट्रॅफिक हवालदार कोण नव्हते काय ट्रॅफिक हवालदार इथं कोण सोन आहे इथं? लय म्हणजे कसं करतील माहिती आहे का? निष्काळजीपणा लय करतील। एवढा भाविकांना त्रास मोठा आहे ना। 4 वाजल्यापासून लय खूप मोठा त्रास आहे भाविकांसाठी। ते बघतोय आपण प्रत्येक ड्रायव्हर बांधवांकडून तीव्र असा निषेध यांचा करण्यात येतोय। तब्बल 5 वाजल्यापासून आता 8 वाजलेले आहेत। 3 ते 4 तास झाले हे ट्रॅफिकचा सामना करत आहेत तरी देखील इथे कोणीही ट्रॅफिक हवालदार उपस्थित नव्हते। 3 तासानंतर कुठेतरी एक शर्तीचे प्रयत्न केल्यानंतर आपल्याला कॉन्स्टेबल इथं ट्रॅफिक हटवण्यासाठी दिसत आहेत। समोर बघतोय समोरील दृश्यामध्ये ट्रॅफिक हवालदार एवढ्या मोठ्या तीर्थक्षेत्रावरती एक मोजके बोटावर मोजणे एवढे 2, 3, 4, 5 हवालदार आपल्याला ते देखील अक्षरशः चौकीमध्ये बसलेल्या मी पाहिलेले आहेत। चौकीमध्ये अक्षरशः निवांत आरामात बसलेले आहेत, खुर्ची टाकून बसत आहेत आणि भाविक मात्र या ट्रॅफिकमध्ये तब्बल 3-3, 4-4 तास ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहेत। बघतोय आपण समोरील दृश्यामध्ये मोटरसायकल इकडून समोरील बघतोय आपण ज्या बाजूने यायला नाही पाहिजे जो वन वे आहे त्या बाजूने देखील गाड्या आलेल्या आहेत आणि पोलीस प्रशासन मात्र इथे सरळ दुर्लक्ष करत आहे की नागरिकांकडून एवढा संतप्त प्रश्न उपस्थित केला जातोय की पोलीस प्रशासनाने हे फक्त आपल्याकडून दंड वसूल करण्यासाठी नंबर प्लेट आहे का नाही, कागदपत्र आहेत का नाही हे चेक करण्यासाठी असतं। परंतु नागरिकांना सेवा द्यायच्या वेळेस मात्र हे प्रशासन नेमकं जातं कुठं हे आपण बघतोय। बघा हे समोरील दृश्यामध्ये किती त्रस्त झालेले ड्रायव्हर बांधव अक्षरशः वैतागून आता कुठेतरी 3-3.5-4 तासानंतर निघलेले आपल्याला दिसत आहेत। बघतोय आपण समोरील दृश्यामध्ये बघा आपण समोरील दृश्यामध्ये आपण बघतोय की समोर एवढं ट्रॅफिक जाम असताना देखील ट्रॅफिक हवालदार आता इथं एक जण गाडी बसलेला आहे, इथं समोर उभा राहिलेले आहेत, बघायची भूमिका घेत आहेत। इथं देखील कुणीही हवालदार असो किंवा पोलीस कॉन्स्टेबल असो इथं एकदम म्हणजे आपापल्या कामात गप्पा मारण्यात व्यस्त आहेत। आपण समोर इकडे बघतोय
समोरील दृश्यामध्ये आपण बघतोय की पोलीस हवालदार आहेत देखील, ते देखील इथं पूर्ण गप्पा मारताना आपण बघतोय की इथं ट्रॅफिकचं नियोजन करायला नाही आहे. सर नमस्ते, मी अशोक नरुटे. आपण एवढा मोठा इथं भोंगळ कारभार दिसतोय. ट्रॅफिक सकाळी 5 वाजल्यापासून आरती झाल्यापासून लोक इथं त्रस्त झालेले आहेत. एवढं ट्रॅफिक जाम झालेलं आहे आणि आपला ट्रॅफिक हवालदार एकही उपस्थित नाही आहे. काय सांगाल तुम्ही? आम्ही तुमच्याकडे देखील बघतोय, परंतु आता मी कंप्लीट अक्षरशः 4 पोलीस स्टेशनला कंप्लीट केल्यानंतर मला तुमची गाडी आता दिसते आणि तुम्ही इथं उपस्थित दिसतात. तिथं मला ट्रॅफिक काढण्यासाठी 2 ते 3 कॉन्स्टेबल तिथं दिसत आहेत. काय सांगाल तुम्ही याच्याबद्दल? कुणाचा नक्की हलगर्जीपणा कुणाचा चालला आहे? हलगर्जीपणा असं आहे. मला इथं पॉईंट आहे ह्या याला पुलाच्या इथे निडोरी एंडिंगला, परंतु ट्रॅफिकच एवढं आहे तर मी इथून 5 किलोमीटर जाऊन ट्रॅफिक. सर मला मान्य आहे की ट्रॅफिक आज भरपूर आहे, प्रत्येक अंशाला असतं, परंतु हा वन वे केलेला आहे तरी त्या बाजूने गाड्या येतात. आपले ट्रॅफिक हवालदार नक्की करतात काय? मी बघतोय नाही, ट्रॅफिक हवालदार आमच्यासोबतच होते, त्यांनी पण आमच्याबरोबर ड्युटी केली. पण आता गर्दीच एवढी आहे, मनुष्यबळ आमचं तेवढं त्या तुलनेने कमी पडते. म्हणजे पोलीस हवालदार इथं उपस्थित आहेत, परंतु तुमचं मनुष्यबळ अभावी तुम्हाला एवढा म्हणजे जनसमुदाय आहे त्याच्या तुलनेने आमचं मनुष्यबळ कमी पडतं. पण सर मी बघतोय की मी स्वतः 2 ते 3 तास झालं मी याच्यामध्ये ट्रॅफिकमध्ये फिरतोय. अख्खा ब्रिज उतरल्यापासून मी 500 मीटर पुढे गेलोय, 500 मीटर पाठीमागे गेलोय, पण मला एकही तुमचा कॉन्स्टेबल दिसलेला नाही. आहेत पण ते ट्रॅफिकमध्ये मी आता स्वतः चालत आलो 5 किलोमीटर. जवळजवळ प्रत्येक 2-2 किलोमीटरला आमचे लोक काम करतात. आता पुढे पण असणार, परंतु गर्दीच एवढी आहे ना, त्याच्यामध्ये किती आपण प्रयत्न केले तरी ते कमी पडतात सध्या. बघा आपण बघतोय की एवढा मोठा ट्रॅफिक असताना देखील आपण पोलीस हवालदार हे आपल्याला सांगतात की आमचं मनुष्यबळ कमी पडतंय, मनुष्यबळ आमच्याकडे कमी आहे. आणि या तीर्थक्षेत्रावरती पूर्ण महाराष्ट्रभरातून भाविक भक्त उपस्थित असतात. त्यांचा प्रचंड असा जनसमुदाय इथं प्रत्येक आमुषाला जमा होतोय, त्यामुळे आम्ही हातबल झालेलो आहोत. अक्षरशः आमचं मनुष्यबळ कमी पडतंय असं येथील स्थानिक पोलीस प्रशासन आपल्याला सांगताना पाहिलं आहे आपण.